नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याने चक्क किडनी विकली, कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली। हा तुम्ही बरोबर ऐकलंय, किडनीच विकली। देशाचा भाग्यविधाता शेतकरी, त्याच्यावर जर अशी वेळ येत असेल तर कृषीप्रधान देश कशाला म्हणायचंय। नीरव मोदी, विजय मल्ल्यासारखे कर्ज बुडवून भारत देश सोडून पळून जातात। या छत्रपतींच्या राज्यात खूप घाणेरडा प्रकार झालाय। माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे ही। शेतकऱ्यांना स्वतःचे अवयव विकावे लागणे म्हणजे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे। हा समोरचा व्हिडिओ बघा आधी। ज्या राज्यातला अन्नदाता किडनी विकून कर्ज फेडत असेल त्या राज्यानं कृषी प्रधान शब्द थोडासा लाजूनच वापरला पाहिजे। किशोर बावकुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते। 15 दिवसात व्याज नाही दिले 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची। 1 लाखांच्या कर्जातून मुक्त व्हायला त्यानं 2 एकर जमीन विकली, स्वतःचं ट्रॅक्टर विकलं, घरातले दागिने विकले, त्याला अख्खा 7-12 गहाण ठेवावा लागला अन अखेर आपली किडनी विकून त्याला या चक्रव्यूहातून बाहेर पडावं लागलं। ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं, मी त्यांच्याजवळ गेलो। त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून 1 लाख रुपये मागितले। किशोर बावकुळे, मनीष गाडबांधे। महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा हा प्रसंग। देवा, गरीब शेतकऱ्याला भूकच देऊ नको, लोखंडाचं शरीर दे। देवा, शेतकऱ्याचा जन्म जर देणारच असशील तर 12 हत्तीचं बळ दे आणि कष्टाला यश दे। सरकार हे फक्त पैशावाल्या लोकांचं आहे, ते शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही। आणि शेतकरी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकून कर्ज फेडतात आणि उद्योगपती कर्ज न फेडता भारत देश सोडून जातात। ही आहे आपल्या देशामध्ये विषमता। शेतकऱ्यांनो, जागे व्हा।